वर्षाच्या खालील मुलांना डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय आणि डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शन शिवाय औषधं देणं जे आहे हा गुन्हा मानला जातो। मात्र पिंपरी चिंचवडमधील केमिस्ट असोसिएशन असेल यांच्या पद्धतीकडून एक डेमो जो आहे तो या ठिकाणी करण्यात आला। यामध्ये अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवळ यांच्या नावावर जे आहे ते आता औषधं मागवण्यात आली आणि ती औषधं जी आहेत ते आता या केमिस्ट असोसिएशनकडे जे आहे ते आलेले आपल्याला पाहायला मिळत आहे। याच संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत केमिस्ट असोसिएशनचे पदाधिकारी आहेत। काय नक्की तुम्ही डेमो जो आहे तो केला होता, त्यामध्ये काय धक्कादायक माहिती आली? त्यामध्ये आपण पाहिलं तर तुम्ही मंत्र्यांच्या नावावर जे आहे ते औषधं मागवलेली आहेत। ॲक्च्युली विषय असा होता की आता जे प्रकरण घडलं कोल्ड्रिप बाबतीत, यामध्ये 2 वर्षाखालील मुलांना कोल्ड्रिप दिलं गेलं आणि त्याच्यामुळे बऱ्याचशा बालकांचा मृत्यू झाला। या संदर्भात आपल्याकडे महाराष्ट्रामध्ये या संदर्भात ड्राईव्ह चालू आहे आणि त्या संदर्भात चौकशी चालू आहे आणि आपला कुठलाही स्थानिक केमिस्ट हा विदाऊट प्रिस्क्रिप्शन औषधं देत नाही। आणि काही केमिस्ट लोकांनी तक्रार केली की ट्रूमेड्स नामक जी ऑनलाईन फार्मसी आहे, त्या पोर्टल आहे, त्याद्वारे औषध विक्री जोरात चालू आहे। तर याची चाचपणी करण्यासाठी आम्ही जे ट्रूमेड जे पोर्टल आहे त्याच्यावर आम्ही ऑनलाईन ऑर्डर टाकली आणि ही ऑनलाईन ऑर्डर टाकल्यानंतर 11 तारखेला ऑर्डर टाकली आणि ही आम्हाला औषधं 12 तारखेला दुपारी 4च्या दरम्यान प्राप्त झाली। आणि ही औषधं प्राप्त झाल्यानंतर याच्यामध्ये किमोटस सिरप म्हणून पण आहे जे की अवेलेबल आहे। आणि या आम्ही ज्यावेळेस ऑर्डर केली त्यावेळेस आम्ही कुठलंही प्रिस्क्रिप्शन अपलोड केलं नाही किंवा आम्ही कुठल्याही प्रकारचा सल्ला घेतला नाही आणि आम्ही डायरेक्टली ऑर्डर त्यांच्या ॲपवर प्लेस केली, या ट्रूमेड्स ऑनलाईन पोर्टल आहे त्याच्यावर। आणि ही आम्हाला 12 तारखेला प्राप्त झाल्यानंतर आम्ही त्याची शहानिशा केली आणि हे खूपच घातक आहे हे आम्ही याची तक्रार आम्ही FDA पुणे येथे जाऊन केली आणि FDA पुणेला आम्ही या संदर्भात पूर्ण निवेदन दिलं आहे की ही जी औषधं आम्हाला प्राप्त झालेली आहेत याच्यावर कठोर कारवाई घ्या, कारण अशा प्रकारे जर ऑनलाईन औषधं घरपोच जात असतील तर या प्रकारचे भयानक प्रकार वाढतील आणि अशा घातक प्रकारांना आळा बसण्यासाठी तुम्ही ऑनलाईन फार्मसीवर कारवाई करणं फार गरजेचं आहे, अशी मागणी आम्ही त्यांना केली। आणि FDAने आम्हाला आश्वासन दिलेलं आहे की नक्कीच याच्यावर आम्ही कठोर कारवाई घेऊ म्हणून। धक्कादायक माहिती समोर येते की अन्न व औषध प्रशासन मंत्र्यांच्या नावावर तुम्ही मागितलेली ती कुठं पडताळणी होत नाही का त्याची? नक्कीच आज आम्हाला ऑनलाईन पोर्टलचं आम्ही जी ऑर्डर टाकली हेच आम्हाला दाखवून द्यायचं आहे की हे ऑनलाईन पोर्टलवाले कुठलीही शहानिशा न करता आज जर माननीय मंत्री महोदय नरहरी झिरवळ साहेब यांच्या नावाने जर औषधं पाठवून देत असतील तर त्यांना कुठलाच लगाम नाही आहे का? कारण जर ही अशी राजरोसपणे ते औषधं विकणार असतील तर हे समाजासाठी किती घातक आहे, यानुसार कितीतरी वाईट प्रसंग घडू शकतात। याचा विचार नक्कीच शासनाने केला पाहिजेत आणि याला कुठंतरी आळा घालण्यासाठी त्याच्यावर बंदी घातली पाहिजे। नक्कीच आपण पाहिलं तर गेल्या काही दिवसापासून खोकल्याच्या औषधाने जो आहे ते आसपासच्या राज्यामध्ये जे आहे ते उच्छाद मांडलेला आहे। अनेक मृत्यू जे आहेत त्या खोकल्याच्या औषधामुळे झालेल्या आपल्याला पाहायला मिळतं। त्यातच आता एक धक्कादायक अशी माहिती जी आहे ती समोर येते की अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवळ यांच्याच नावाने जे आहे ते थेट पिंपरी चिंचवड असेल किंवा पुणे केमिस्ट संघटनांकडून जे आहे ते ऑनलाईन औषधं जे आहे ती मागवल्यानंतर धक्कादायक माहिती जी आहे ते आता समोर आलेली आहे। त्यामुळेच डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार असेल किंवा डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय कुठल्याही प्रकारचं औषध घेऊ नये आणि याच ऑनलाईन पद्धतीवर जे आहे ते आता लवकरात लवकर कारवाई करणार असल्याचं आश्वासन देखील FDA कडून या संघटनेला दिलेलं आपल्याला एकूण पाहायला मिळत आहे। रणजित जाधव, TV9 मराठी, पिंपरी चिंचवड। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।